नमस्कार, मी काळे सर, डायरेक्टर, क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी, प्रगतीनगर, बारामती. आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये की थोडेसे करिअर विषयी असे आपली एक व्हिडिओ सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. काही परीक्षेची, काही करिअर विषयीची, जे की करिअर आपण थोडेसे दुर्लक्षित असतात पण खूप चांगले असतात, अशा करिअर विषयीची व्हिडिओ सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. त्यामधला हा व्हिडिओ आहे. आजचा आपण एका थोडंसं दुर्लक्षित परंतु अतिशय चांगल्या करिअर विषयीची माहिती घेणार आहोत. फॉरेस्ट सायन्स म्हणून एक करिअर आहे. हे दुर्लक्षित आहे असं म्हणता येणार नाही, परंतु मी ज्या फील्डमध्ये, ज्या एरियामध्ये काम करतो त्या एरियामध्ये ह्या करिअरविषयी जास्त चर्चा नसते, म्हणून मी त्याला दुर्लक्षित थोडंसं म्हणतोय. कदाचित दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या शहरामध्ये त्याला विद्यार्थ्यांना वेळेला माहिती असते आणि ते त्या पद्धतीने अभ्यास करतात. फॉरेस्ट सायन्स हा सब्जेक्ट बरेच वेळा विद्यार्थी चर्चा करत नाहीत, त्याच्याविषयी माहिती नसते आणि मग एक सहज चांगल्या पद्धतीचे करिअर आपल्या हातातून निघून जातं असं बऱ्याच वेळा मला लक्षात येतं. फॉरेस्ट सायन्समध्ये जर आपण डिग्री कोर्स कंप्लीट केला, 12वी नंतर 11वी-12वीचा NCERT लेवलचा अभ्यास केला, तुम्ही नीट परीक्षा द्या, JEE द्या, CET द्या, कोणती ना कोणती परीक्षा दिलेली असेल तर ह्या करिअरसाठी त्याचा फायदा होतो. ह्या परीक्षेला स्पेशली अशी खूप वेगळी परीक्षा घेतली जात नाही, हे पण एक पहिला पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. या करिअरमध्ये विद्यार्थ्यांना जस्ट 12वीला मिनिमम 60% जर मार्क असतील तर ते ॲडमिशन घेऊ शकतात, असं त्यांचा मिनिमम क्रायटेरिया आहे. त्यातले त्यात त्यांना JEE दिलेली असेल तर आणखी पॉझिटिव्ह घेतात, नीट दिलेली असेल पॉझिटिव्ह घेतात, किंवा काही इन्स्टिट्यूट असे असतात की ते काय करतात, सेपरेट फॉर्म मागून घेतात आणि एक त्यांची छोटीशी एक्झाम घेतात, परंतु ती खूप अवघड अशी एक्झाम नसते, तर तुम्ही 11वी-12वीला केलेल्या अभ्यासावरच ती परीक्षा असते. फॉरेस्ट सायन्स सारखं जर आपण डिग्री कोर्स BSc फॉरेस्ट सायन्स जर आपण केलं, MSc फॉरेस्ट सायन्स केलं, तर त्याचे किती फायदे सहज आपण लक्षात घेतलं तर बघा की तो विद्यार्थी MPSc UPSC मधून जर त्याने परीक्षा दिली तर त्यामध्ये फॉरेस्ट सायन्सच्या रिझर्व्ह पोस्ट असतात आणि गव्हर्नमेंट पोस्ट असतात. त्या अशा पोस्टमधून तुम्ही काही अधिकारी होऊ शकतात. सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवलच्या पोस्ट आपण मिळवू शकतो. त्यामध्ये काही पोस्ट बघा, फॉरेस्ट ऑफिसर सारखे आपल्याला अधिकारी होता येतं, फॉरेस्ट रेंजर म्हणून असतं, वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणून असतात, इकोलॉजिस्ट असतात, त्याच्यानंतर फॉरेस्ट मॅनेजर. हे अगदी टपकळ तोंडावर येतील एवढ्या पोस्ट तर तुम्हाला सांगता येतील आपल्याला. परंतु माझ्या माहितीनुसार जवळजवळ फॉरेस्ट सायन्स MSc आणि BSc आणि MSc जर केलं तर नाही म्हणलं तरी तुम्हाला 6-7 पोस्टपर्यंत तुम्हाला त्या फील्डमध्ये चान्स आहे. बऱ्याचशा पोस्ट ह्या 99% ह्या गव्हर्नमेंटशी रिलेटेड पोस्ट असतात. प्रायव्हेट याच्यामध्ये इन्स्टिट्यूट नसतात आणि प्रायव्हेट पोस्ट पण याच्यामध्ये जास्त नसतात. त्यामुळं फॉरेस्ट सायन्स सारख्या करिअरला विद्यार्थी दुर्लक्ष करताना मी अनुभवतोय. तर काही विद्यार्थ्यांनी जर थोडंसं हटके, चला अवघं वेगळं, नेहमीच आपण कुठं मेडिकल कर, कुठं इंजिनिअरिंग कर, कुठं हे रेग्युलर करिअर तर चालूच असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर हटके थोडंसं करिअर करायचं ठरलं, किंवा आपल्यालाच जंगलाविषयी आवड आहे, प्राण्याविषयी आवड आहे, वनस्पतीविषयी आवड आहे, झाडांविषयी आवड आहे, आपली जर आवड त्या टाईपची असेल तर आपण फॉरेस्ट सायन्स सारख्या करिअरकडे पॉझिटिव्ह पाहू शकतो. जनरली जर आपण विचार केला तर माझ्या अनुभवानुसार नवीन BSc फॉरेस्ट सायन्स किंवा MSc फॉरेस्ट सायन्स झालं, तुम्ही एखादी परीक्षा दिली MPSc UPSC, ती तर गव्हर्नमेंट सर्व्हिस लागतात. डायरेक्ट जर तुम्हाला ह्या डिपार्टमेंटला सर्व्हिसला जायचं असेल तर एकंदरीत मी अनुभव घेतला आहे, तर हे करिअर तुम्हाला अगदी सुरुवातीचे नवीन असतानाचे 1-2 वर्ष सोडले तर मिनिमम 1 लाखापासून पगार तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकते. तर या ठिकाणी थोडीशा माहितीनुसार बघितलं तर फॉरेस्ट ऑफिसर जर बघितलं तर त्याचा पगाराची रेंज दिली 40,000 ते 1 लाख. त्याचबरोबर फॉरेस्ट रेंजरची पगाराची रेंज दिली 30,000 ते 60,000. वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टची रेंज दिली 50,000 ते 1.5 लाखापर्यंत. हे एक डॉक्टर झाले. वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणजे इनडायरेक्टली
वनस्पती प्राण्यांचे डॉक्टरच झाले. त्यांच्या तर पगाराची रेंज इथं 50 ते 1.5 लाखापर्यंत दिलेली. एकंदरीत सगळा जर विचार केला तर ह्या करिअरमधून फॉरेस्ट्री सायन्स ह्या करिअरमध्ये विद्यार्थ्याला कमीत कमी 1 लाख आणि जसजसं तुमचा अनुभव वाढेल तसं 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पर मंथ तुम्ही पगार घेऊ शकता. आणि खूप मोठे कॉम्पिटिशनला सामोरे जावं लागत नाही. आणि जनरली प्रॅक्टिकली सगळं जंगलामध्ये दिसत असतं, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला पण तो सोपं जातं. खूप काय असं नुसतंच पुस्तकातून वाचायचे, पेपर द्यायचे असं नाही. तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकल ओरिएंटेडच एज्युकेशन असतं. क्लासरूमचं एज्युकेशन कमी असतं, त्याला डायरेक्ट तुम्हाला जंगलामध्ये नेलं जातं, प्रत्येक गोष्टी दाखवल्या जातात, त्याचे प्रूफ दाखवले जातात, त्याच्या माहिती दिल्या जातात, त्याच्यामुळे अभ्यास करायला पण सोपं जातं. तर असं एक करिअर आपल्या समोर असतं. जर फॉरेस्ट्री सायन्स एखाद्या विद्यार्थ्यांनी छानशी व्यवस्थितपणे डिटेल माहिती घेतली की कोणकोणते कॉलेजेस तिथं आहेत, कोणकोणत्या कॉलेजमध्ये फॉरेस्ट्री सायन्स सब्जेक्ट आहे, किती वर्षाचा त्यांचा डिग्री कोर्स आहे, कुणाचा 3 वर्षाचा असतो, कुणाचा 4 वर्षाचा असतो, कुणाचा 4.5 वर्षाचा असतो, किती पोस्ट आहेत आणि कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉरेस्ट्री सायन्स त्यातल्या चांगल्या इन्स्टिट्यूट कोणत्या आहेत, हे जर आपण माहिती घेतली तर मला विश्वास आहे की तुम्ही एका चांगल्या करिअरला आपलं लाईफ त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि त्यात काही विद्यार्थ्यांना त्या फॉरेस्टविषयी आवड पण असते. त्यात जर आवडच जर असेल तर मग मात्र त्याला सोन्याहून पिवळं आहे आणि अतिशय त्याला छान करिअर करता येऊ शकतं. म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक माहिती दिली की थोडंसं इनडायरेक्टली दुर्लक्षित असणार हे करिअर फॉरेस्ट्री सायन्स याच्याविषयी विद्यार्थी पालकांनी पण विचार करावा असं मी नम्र आवाहन करतो. धन्यवाद.